नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नुकताच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला। त्यानंतर या जागेवर दुसरा कोणता नेता जाणार याविषयी राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे। सध्या या जागेवर जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळत आहे। या जागेसाठी आनंद परांजपे, भुजबळ कुटुंबीय, मलिक कुटुंबीय, अविनाश आदिक, विक्रम काकडे अशी प्रमुख नावे इच्छुक आहेत। परंतु प्रश्न केवळ खासदारकीचा नाही, पक्षात अनेक महत्त्वाची पदे खाली आहेत। यामध्ये सूरज चव्हाण यांना युवकाच्या अध्यक्षपदावरून बाजूला केल्यानंतर मागील 10 महिन्यांपासून युवकांचे अध्यक्षपद खाली आहे। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता 2 महिने उलटले तरी महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील रिक्त आहे। इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीवेळी समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्या गोष्टीलाही आता 2 वर्ष होत आली आहेत, मात्र अद्याप मुंबई अध्यक्षपद देखील नेमणूक करण्यात आलेली नाहीये। सध्या या पदासाठी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे इच्छुकांनी गर्दी केलेली आहे, मात्र अजूनही कुणाची कुठे वर्णी लागणार याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता पक्षात आलेली नाहीये। नुकताच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता। अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक झाली होती। या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल 2 लाखांपेक्षा अधिकांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता। यानंतर बुधवारी त्यांनी दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला होता। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांची राज्यसभेतील संख्या 3 इतकी राहिली आहे। राज्यसभेत राष्ट्रवादीचे 3 खासदार आहेत, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन काका पाटील यांचा समावेश आहे। प्रफुल्ल पटेल 2024 मध्ये राज्यसभेचे खासदार झाले होते। त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत राहील। नितीन काका पाटील यांची राज्यसभेची मुदत 2028 पर्यंत आहे, तर गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर निवडून आलेले पार्थ पवार हे 2032 पर्यंत खासदार राहतील। मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या जागी कोणत्या नेत्याला संधी दिली जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।